नाशिकमध्ये भविष्य दाखवण्याच्या नावाखाली नागरिकांच्या आयुष्याशी खेळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ज्योतिषाच्या सल्ल्यावर विश्वास ठेवणाऱ्या शेकडो लोकांना शेअर मार्केटमध्ये मोठा परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवत कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणात तब्बल 352 तक्रारी समोर आल्या असून फसवणुकीची रक्कम 36 कोटींच्या पुढे गेल्याचं समोर आलंय. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन देशमुख परदेशात फरार असल्याचा संशय असून त्याच्या विरोधात लुकआउट नोटीसही जारी करण्यात आली आहे. पाहुयात लोकमतचा हा सविस्तर रिपोर्ट. नाशिकमधील शरणपूर रोड परिसर आणि इथं सुरू होता विश्वासाचा खेळ. अंजनीय ज्योतिष या नावाने कार्यालय चालवत सचिन देशमुख यांनी नागरिकांशी जवळीक साधली. भविष्य सांगण्याच्या माध्यमातून लोकांचा विश्वास जिंकला आणि त्याच विश्वासाचा वापर करत त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. मोठा नफा मिळेल, पैसे दुप्पट तिप्पट होतील अशा आश्वासनांनी अनेक जण या जाळ्यात अडकले. सुरुवातीला काहींना नाममात्र परतावा देत विश्वास आणखी पक्का करण्यात आला. मात्र नंतर गुंतवलेले पैसे परत मिळणं बंद झालं आणि संशयाला सुरुवात झाली. दरम्यान सायबर पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपी विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली आहे. तो सध्या दुबईत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तर या संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली ती एका किराणा दुकानदाराच्या तक्रारीतून. तब्बल 73 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप करत त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. यानंतर एकामागून एक गुंतवणूकदार पुढे येऊ लागले आणि पाहता पाहता तक्रारींचा आकडा 352 पर्यंत पोहोचला. सायबर पोलिसांच्या माहितीनुसार या फसवणुकीची एकूण रक्कम 36 कोटी 31 लाख रुपयांपर्यंत गेली आहे. तर या प्रकरणाचा तपास सुरू असून पोलिसांचे विशेष पथक आरोपीच्या शोधात आहेत. तसंच अजून कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी असं आवाहन करण्यात आलंय. दरम्यान हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सायबर पोलिसांनी दिलेली प्रारंभीची प्रतिक्रिया काय होती ते पाहूया. एक व्यावसायिक आहे, त्यांची 73 लाख रुपयाची फसवणूक झाल्याचं त्यांनी सायबर पोलिसांनी या ठिकाणी तक्रार दिलेली होती. त्याच्यामध्ये आतापर्यंत 35 तक्रारदार आलेले आहेत आणि त्यांची एकूण 11 कोटीची फसवणूक झालेली आहे. तक्रारदार यांच्या सांगण्याप्रमाणे जो आरोपी आहे तो सचिन देशमुख हे लोकांना ज्योतिष सांगायचे. ज्योतिष भविष्यवाणी सांगितल्यानंतर तर ते शेअर मार्केटमध्ये काम करत आहे, चांगला प्रॉफिट काढत आहे. तुम्ही गुंतवणूक केल्यास दरमहा 15% याप्रमाणे 10 महिन्यामध्ये 1.5 पट तुमची अमाऊंट होईल असं लोकांना आमिष दाखवून त्यांच्याकडून गुंतवणूक करून घेत होते. सध्या त्या गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस आयुक्त सर, माननीय पोलीस उपायुक्त सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. सदरचा आरोपी हा सध्या विदेशात फरार झाल्याचं सांगण्यात येत आहे. आपण त्याविरुद्ध शहर पोलिसांकडून त्याविरुद्ध लुकआउट नोटीस जारी केलेली आहे. सध्या तो आरोपी कोणत्या देशात फरार झाले? सध्या सायबर पोलिसांतर्फे लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली आहे आणि तो आरोपी दुबईत आहे असं ऐकण्यात येत आहे. ज्योतिषाच्या नावाखाली सुरू असलेल्या या कथित गुंतवणूक घोटाळ्यामुळे नाशिकमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. विश्वास, भविष्य आणि पैशांचा खेळ इतका मोठा असेल याची कल्पनाही अनेकांना नव्हती. आता या प्रकरणात आणखी किती लोक पुढे येतात आणि आरोपीपर्यंत पोलीस कधी पोहोचतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. लोकमत.com साठी किरण नाईक, नाशिक.